नवती ते संत करती कवित्व संताचे ते आप्त नवती संत संताचे ते आप्त नवती नवती ते संत वेदाच्या पठणे नवती ते संत वेदाच्या कर्म आचरणे नवती संत कर्म आचरणे नवती संत नवती ते संत धरती भोपळा नवती ते संत धरती भोपळा पांगरती वाकुळा नवती संत पांगरती वाकुळा नवती संत नवती ते संत करती कवित्व नवती ते संत करती कवित्व संताचे ते आप्त नवती संत नवती तुका म्हणे नाही निरशिला देह तो हरियोगा तेथपर्यंत संत नाही तुका म्हणे नाही निरशिला देतात देह निरसन म्हणजे कायलं म्हणते तोही नाही होऊ देत आपल्याला कायला देह निरसन म्हणावा हे कशासाठी भटकू नये खऱ्या संताची ओळख झाली पाहिजे खरा संत कोणाला म्हणावा कसे ओळखाल बा असे पुष्कळ त्यांनी लक्षणं लिहून ठेवले संताला संत कोण जो जाने भगवंत दयासे बोलिजे संत हा एवढा मोठा प्रमाण ठेवला देहातीत वस्तू आहे ते तू परब्रह्म आहे तेची संत ज्याचा हेत विठ्ठली हरी ते संत संत ते हरी हरी ते संत संत ते हरी ऐशी वेदचारी बोलताती ऐसे वेदचारी बोलताती जेथे हरी आहे तिथे संत आहे आणि जेथपर्यंत हरीची ओळख होणार नाही तेथपर्यंत संत काही ओळखता येणार नाही हे महत्वाचा पॉइंट त्यांनी ठेवला हरीला पहिल्यांदा ओळखा हरी कोणाला म्हणतात तर साखर हे कागदावरची साखर नव्हे साखर नावाची वस्तू अलग आहे ते जर तुम्ही खाल्लं तर गोडतोंड होईल का कागदावरची साखर खाल्ल्यावर गोडतोंड होईल कागदी लिहिता नामाची साखर कागदी लिहिता नामाची साखर चाटिता मधुर गोडी केवी चाटल्याने केव्हाही गोडतोंड होणार पाणी पाणी म्हणता जरी जाये तहान पाणी पाणी म्हणता जरी जाये तहान तरिका साठवण घरोघरी तरिका साठवण घरोघरी पाणी म्हटल्याने ताण गेली पाहिजे होती महाराज म्हणतात तसं होणार नाही प्रत्येक पाणी नावाची वस्तू तुम्हाला प्यावा लागेल भूक लागली तर प्रत्येक भात खावा लागेल तसा तुम्हाला भक्ती करावची आहे देवाची स्मरण करावचं आहे देवाचा भजन करावचं असेल देवाचा कीर्तन करावचं असेल भागवत करावचं असेल तरी वस्तू पाहिजे हरी नावाची वस्तू देव नावाची वस्तू तर
बिना नावाची वस्तू कोणतीच नसत. बिना नावाची. तिकडे पोरगा जन्माला झाला का त्याचं नाव ठेवाच लागते 12व्या दिवशी. पण सांगा बरं बिना नावाचा कोण आहे? प्रत्येक वस्तू जुन्या लोकांनी सगळ्या वस्तूला नाव पहिलेच देऊन ठेवला. आंबा कोणाला म्हणाल, संत्र कोणाला म्हणाल, केळ कोणाला म्हणाल. तर जे जे वस्तू दाखवली आहे ते ते वस्तू ओळखते. जे जे वस्तू पाहिली आहे ते ते वस्तू ओळखते. दाखवली आहे म्हणजे पाहिली आहे. आपल्या पूर्वजांनी, आपल्या आई वडिलांनी त्या वस्तू दाखवला म्हणून वस्तू. पण देव नावाची वस्तू दाखवला का? नाही. देव नावाच्या वस्तूसाठी तुम्हाला संताजवळ जावं लागेल. संत म्हणजे गुरु, गुरु म्हणजे संत. ज्याला त्या वस्तूची ओळख झाली आहे, जाणीव झाली आहे, ते गुरु सांगतील तुम्हाला त्या वस्तूची ओळखी. गुरुकडे जा, गुरुकडे जा. पण ज्या अर्थी नाव आहे तर नावाची वस्तू जरूर असल्या पाहिजे मंडळी. कारण बिना नावाने त्या वस्तूला, त्या नावाला बिना नावाने राहताच येणार नाही. नाव हे वस्तूची माहिती देण्यासाठी असते, वस्तूची ओळखी करून देण्यासाठी असते. तशी संत महात्म्यांनी नाव दिले आहेत. कोणी देव म्हणतात, कोणी ईश्वर म्हणतात, कोणी परमात्मा म्हणतात, कोणी परमेश्वर म्हणतात. पण ती वस्तू कोणती हो, कोण्या ठिकाणी आहे, तिचं ठिकाण तर आपल्याला भेटावलं पाहिजे ना. एखाद्या व्यक्तीची भेट घेवायची असेल तर ते तुम्हाला का कुठेही भेटतील का? तो व्यक्ती ज्या ठिकाणी असेल त्याच ठिकाणी तुम्ही गेला पाहिजे, तेव्हा तुमची त्यांची भेट होईल. तशी देवाची भेट घेवायची असेल तर देव तुम्हाला कुठेही भेटेल असं नाही होणार. राजाची भेट घेवायची असेल तर तुम्हाला त्याच ठिकाणी जावं लागेल. तसा देवाची भेट घेवायची असेल तर देवाच्या ठिकाणी तुम्हाला जावं लागेल. देवाचा ठिकाण कोणता आहे त्याची माहिती पहिल्यांदा करून घ्यावा लागेल. देवाचा राहण्याचा ठिकाण कोणता आहे तो ठिकाणच आपला नाही माहिती. म्हणून तुझा देव तुझ्या पाशी परी जागा रे चुकलाशी हा शब्द ठेवला. एक दुधाचा धंदा करणारी बाई होती. तिने थोडा 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 दही दूध विकून सारे पैसे जमवले आणि सुंदर अशी नथ तयार केली. है भली मोठी सपाटी. एक दिवस ते आपल्या शेतामध्ये कणसी काटण्याकरता गेले. ती नाकातली नथ अशी हालत होती म्हणून तिने ते नथ काढली आणि आपल्या गळ्यातील पोतीला लटकून ठेवून दिली. कणशी कापू लागला. कणशी कापून झाले. संध्याकाळी घरी आली. जेवण खावणं झाले. पहाट झाली. झाडझूड केला सर्व घर. सळा सारवण करून ती पाणी आणावं गेली सकाळी विहिरीवर. एका बाईची लक्ष घेत. बाई म्हणते तुझ्या नाकातली नथ का झाली? अरे बाबा म्हणजे माझ्या नाकातली नथ. तशी एकदम तिला चटकन आठवण. माझी नथ हरवली, माझी नथ हरवली, माझी नथ हरवली. नाकीचे मोती सुडाळ, गळा घाली एक वेल्लाळ,
असा लिहून ठेवला आहे तुकोबारायाने सुंदर प्रमाण. फिरू 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 एवढ्या गावभर फिरली. म्हणे मी कचरा फेकावायला गेलो, खतावर ती पडली असेल म्हणून तिने एवढा खत इकडच्या तिकडच्या इकडे करू करू शोधून पाहिला. घरातील सर्व छप्पर कोणते अंगण गिंगण सर्व धुंडून काढला. आणि ज्याला त्याला विचारू लागले माझी नथ खरं भेटली का, माझी नथ भेटली का, माझी नथ भेटली का, माझी नथ भेटली का. आणि रडावायला लागली. रडता रडता नवरावाला तोही रडावा लागला. मग पोर होते ते पोरही रडावा लागले. सगळे जण ते रडावा लागले. का झाला का झाला, काही लोकांना माहित नव्हतं म्हणजे का झाला का झाला. एवढ्याशा त्या सोन्यासाठी रडते का, नदीसाठी काही ना असं म्हणावं सुलट. गेली तर गेली, आपल्या नशिबात नव्हती ते गेली, मग त्या नदीसाठी इतका रडावा लागते. वाटते पायातील चप्पल गेली घेऊन आला, चप्पल गेली तर कसा वाटते. पस्तावा नाहीये का दिवसभर, माझी चप्पल गेली, माझी चप्पल गेली. हो, मागच्या वर्षीची प्रकार झाला. काल्याच्या वेळेस चोरांना चोरी करून गेला. ते बाई म्हणते माझी नथ गेली बापा, माझी गळ्यातली पोत गेली बापा, माझी पोत गेली. आता का करू, आता चोरांना नेलं असेल ना, कोणाला भेटली असेल तर तो येईल. इमानदारी नाही तो येईल का, नाही दे ना. आता गेली तर गेली, जाऊ दे. ती आली का नाही तर कोणाला यावं. मेल्या गेल्यासारखी लढ पोतीसाठी अशी गोष्ट आहे ना. सोना गेला म्हणजे काय लाथान झाली का. तसे ते लढत असेल नाही तर काय असेल तर बितलेल्या गोष्टी वेगळ्या राहतात, कथा कहाण्या गोष्टी वेगळ्या राहतात. एक जण आहे, बाई काऊन लढतेस काऊन लढतेस. त्या पोराला विचारलं अरे बापू तू काऊन लढून राहिला. नाही माझे माय बाप लढतील म्हणून मी लढून राहिलो. मग त्याला विचारलं तिच्या नवऱ्याला, म्हणजे इकडे ये, तू काऊन रडून राहिला. नाही माझी बायको रडते म्हणून काऊन रडून राहिलो. घे, अरे बायको रडते म्हणून तू काय रडतेस, बायकोला विचारलास काऊन रडतेस म्हणून. त्याला बाई काऊन लढते. नाही बाबा म्हणते मी पाण्यात दुधामध्ये पाणी टाकू 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 म्हणते पैसे कमवलं, त्याचा म्हणते सोना घेतलो, आता सोन्याची नथ बनवलं, ती हरवली म्हणून म्हणते लढत म्हणते. आता गेली तर जाऊ दे ना, आता काय करतेस त्याला, अशी काही होईल ती समज येते का नाही. बाई म्हणते तुझ्याजवळ नदी किती होत्या. बाबा बाबा म्हणते माझ्याजवळ एकच नथ होती बाबा म्हणते. पण कोणचा बाबा पैसा म्हणते, आमच्या घरादारा पोराबाराला असतं नाही पुरं. तो पाणी टाकू टाकू दूध वाढवलं त्याचा पैसा हो. एकच नथ होती. चल बराबर मी नथ दाखवतो मी. बाबाजी म्हणते तुम्हाला भेटली असेल ना म्हणते, म्हणून हो चल ये माझ्या हे बरं माझ्या मागे. तो एक असा मोठा आरसा होता, त्या आरशासमोर उभी केलं तिथं आणि पाय बरा म्हणते टाकू लावून. आता त्या गड्याला चोलीच होती अशी जशी तशी. अरे बाबा म्हणते माझ्या गड्यातच काय ना म्हणते. आनंद झाला तिला, आनंद झाला. हरवली होती का, तिची भ्रांती पडली होती. ती गळ्यातच होती, ठेवलं की ना, पण विसर पडली होती. म्हणून मंडळी तुझा देव तुझ्या पाशी परी जागा रे. आणि ते जागा असतं तुम्हाला गुरुनाथ समजावून देतात सरला. एवढा सोपा सहज विषय आहे. बाकीच्या लोकांनी कठीण केला असतील, आमच्या संतांना कठीण नाही लिहून ठेवला. नाही, अगदी सोपे. तू कामने सोपे आहे सर्वाहुनी. तू कामने सोपे आहे सर्वाहुनी. सर्वाहुनी याचा अर्थ काय कराल. सर्वाहुनी सर्वापेक्षा सोपा असा काऊन लिहून ठेवलं बा तुकोबारायानं. इतका देव सहज झाला तो काहीच नाही. हो,
ह्या गोष्टी इतक्या महत्वाच्या आहेत. ज्ञानेश्वरात तेच लिहून ठेवलं, देवाची द्वारी उभा क्षण भारी. फक्त त्याला द्वार उमजला पाहिजे. त्याला द्वार उमजला तर किती वेळ तो त्या देवाच्या दरवाज्यावर उभा राहू शकते. ज्याची मुंबई पाहिली आहे तू घरच्या घरूनच पाहते. ज्याची मुंबईच पाहिली नाही तर कशी आहे ना काय कोण जाणे. जो सावरबनला आला तर कोण्याही ठिकाणी गेला तरी त्याला सावरबन कसा आहे म्हणण्याची काही गरज नाही. त्याच्या नजरेसमोरच तो चित्र तयार होते. किती वेळ लागते मुंबई पाहायला, किती वेळ लागते तुमच्या घर पाहायला, किती वेळ लागते, काय लागते का? दुसऱ्याला नाही समजत, पण ज्याचा त्याला समजते. मी तर म्हणतो एक क्षणही नाही लागत घर पाहायला. तुमच्या घर तो किती दूर असे ना, लाखो करोड दूर असे ना, पण तुमच्या घर तुम्हाला पाहायला काही वेळ लागते का? तसा एकदा तुम्हाला देवाचा ठिकाण भेटला तर त्याला पावासाठी किती वेळ लागेल? मला नाही लागत वाटत. हरीचे चिंतन सर्व काळ त्याने सर्वांना लिहूनही ठेवलं. हरीचे चिंतन सर्व काळ, हरीचे चिंतन म्हणजे त्याला काळ वेळाची काही गरज नाही. इतका सहज आणि सोपा सांगितलं. योग याग व्रत नेमदान धर्म, योग याग व्रत नेमदान धर्म, अना न लगे साधन जपता हरी, न लगे साधन जपता हरी. कोणत्याही साधनाची काही जरुरी नाही. इतका सहज आणि सोपा आहे म्हणून राहिले तुकोबारा ज्ञानेश्वर माऊली. सहज. कोटी जन्म का पंथ था तो, कोटी जन्म का पंथ था तो, पल में पहुंचा जा. कोटी जन्म का पंथ था तो, पल में पहुंचा. पल म्हणजे डोळ्याची पातळी पडली इतक्या वेळात असं होते. इतक्या वेळामध्ये आता नवलाच्याच गोष्टी सांगून राहिले बा तुम्ही. इतक्या वेळामध्ये देवाला प्राप्त करता येतो. मग आता या संत महात्म्यांचं हे लिखाण खोटं असलं पाहिजे, काहीतरी लोकांना भ्रमात पाडण्यासाठी. आणि संत तर खोटे बोलू शकत नाही. नाव आणि नावाची वस्तू असे दोन भाग तयार झाले. नाव आणि नावाची वस्तू. नाव हे आठवणीसाठी ठेवल्या जाते, नाव हे ओळखीसाठी ठेवल्या जाते. पण ओळखी केव्हा? जेव्हा तो व्यक्ती किंवा ते वस्तूच पाहिली नाही, नाव भेटला म्हणजे तो व्यक्ती भेटला हे नक्की. पण कसा भेटेल? त्या नावाने त्या व्यक्तीपर्यंत जाता येते. त्या नावाने त्या व्यक्तीपर्यंत जाता येते. पण कसा जाता येईल? विचारत विचारत विचारत. आता समजा या सावरबांचा एखादा व्यक्ती आहे, त्या व्यक्तीच्या घरी आपल्याला जायचं आहे. त्याचं नाव आपल्याला भेटला, मग तो सांगेल कोण त्याचं नाव, त्याचा पत्ता. तुम्ही बाहेरच्या गावाला धरला तर नाही सांगणार, तर या गावच्या व्यक्तीला त्याला धरावा लागेल का अमक्या अमक्या व्यक्तीच्या घर कोणीकडे आहे. अजूनही काही काही लोक हा एवढा मोठा आश्रम दिसते. त्या एक वेळ आम्ही बाबाजी म्हणे हात तिकडे गेलो म्हणे. काय लगा तिकडे सांगितलं म्हणले का इकडेच आश्रम आहे. अरे तर एवढा मोठा ह्या रस्त्यावरून दिसते तो आश्रम तुम्हाला नाही दिसला? हो अशी अशी आमची कथा तिकडे पलीकडे तशीच होते ना. आम्हाला एका घरासाठी धुंटा धुंटा आम्ही
त्या गावच्या गोष्ट त्या दिवशी त्यावेळेस मला तर रागच आली. ते घर बदलून चालली गेली, वर त्याच्यावरती घर बदलून चालली गेली. आता तू घर दुसरीकडे पलीकडे तयार केलं. तिकडे सांगतात का बा नवीनच घर आहे, नवीनच घर आहे, नवीनच. आता ते पुष्कळशे घर आहेत. त्या घराचा विचार एक केला तिकडे, एक केला तिकडे, एक केला तिकडे, एक केला. त्या घराचा पत्ताच नाही लागला. नवीन घर म्हणते त्याचा हाताच वास्तू झाला म्हणते तर कुठे झेंड्या घेंड्या असतील तर पहा बाबा म्हणला. तर जे ती पाहते ती झेंड्यात दिसते. नवीन घर म्हणते तर कोणी चला 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 म्हणलो. आम्ही आपला वेळ नाही गमावून एकासाठी. हो रागा रागाने मग फिरलो ना अजून तर एक कोणीतरी गेला सांगा शोध करा. अरे चला ना म्हणला का शोध करता मला भेटल नाही तर नाही भेटल, चला ये पसंत म्हणला. असा रागा रागाना निघालो मी. इकडं आलो ना अरे भेटला 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 म्हणते घ्या. तर कोण सांगू शकेल? ज्याला त्या घराची माहिती असेल या गावचा व्यक्ती कोणीही सांगेल. तर ज्याचे नाम घ्यावे त्याचे रूप ओळखावे. ज्याचे नाम घ्यावे त्याचे रूप ओळखावे. त्याला ओळखी म्हणते. नावाने ओळखी होती असं नाही, रूपाने ओळखी होती. नावाने ओळखी होत नाही. नाही नाही तर आता देवाचं नाव कोणाला माहित नसत. हरी, परमात्मा, ईश्वर, परमेश्वर तुकोबारायंत बहु नाव ठेवले. श्री अनंत घना, मधुसूदना, पद्मनाभा, नारायणा, जगद्व्यापका जनार्दना, आनंद घना, अविनाशा, सकळ देवा आदि देवा, गुरुपाळू आजी केशवा, महानंदा महानुभवा, सदाशिवा सहजरूपा, चक्रधरा विश्वंबरा, गरुडध्वजा करुणाकरा, शस्त्रपादा शस्त्रकरा, श्रीसागरा शेष सैना, कमल नयना कमलापती, कामिनी मोहना मदन मूर्ती, भवतारका धरल्या चिती, वामन मूर्ती, अगाये सगुणा निर्गुणा, जगजनित्या जगती. ही सगळी देवाची नावं आहेत. पण त्याचा रूपच माहित नाही ना. रूपावरून कोणाला ओळखता येते. तसा देवाला पावाचा असेल तर पहिल्यांदा देवाचा रूप पावा लागेल. रूप कायला म्हणजे तोही नाही उद्या आपल्याला. आणि ज्ञानेश्वरांनी लिहून ठेवलं बरं देवाला रूप नाही म्हणतात. या गोष्टी खरी आहेत. पण बिना रूपाची कोणती वस्तू आहे? बिना रूपाची हे सगळे तर रूपच आहेत म्हणून ओळखता येते. एकाच एक नाही ना, एकाच एक नाही. तर एवढं मोठी मंडळी या ठिकाणी बसली आहे तर एका रूपात एक नाही भेटून राहिला. केवढ्या देवाची किंवा याव बरोबर ओळखते. एकात एक नाही किती तऱ्हेनं बनवलं असं देवाला. एकात एक नाही मिसळवलं. कशी देवाची किंवा असं बरोबर ओळखते. हजारो बाई ओळखते, हजारो माणसातून माणूस ओळखते. केव्हा त्याचा रूप पाहिला असेल तसा देवाचा रूप पाहता सुख रूप पाहता सुख झाले हो साजनी, रूप पाहता लोचनी सुख झाले हो साजनी, सुख झाले हो साजनी, सुख झाले हो साजनी. रूप पाहता पाहणे नाही उंज. पाहणे काय म्हणजे झाकणे होते का? पाहणे म्हणजे झाकणे. मग बिना पाहिल्याने त्यांना सांगितलं का? पाहिला तेव्हा सांगितलं ना. आता आपण म्हणतो का देवाला काही पाहता येत नाही ना, देव काही दिसत नाही. एक जण म्हणत देव काही दिसून देवाची शक्ती आहे म्हणे. हो पण देवाची शक्ती असेल नाही तर काही असेल. पण त्याला पाहिला तेव्हाच त्याने सांगितलं ना. त्याला शक्ती म्हणून कशी दिसली बाबा? रूप म्हणजे आकार. रूप म्हणजे आकार. जसा प्रत्येक वस्तूला आकार आहे आणि आकारावरून प्रत्येक वस्तू आपल्याला ओळखते. ज्या वस्तूला आकार नाही ते ओळखणारच नाही. आकार म्हणजे
तसा ही देवाची सगळी रूपच होत. गुरु ज्ञान जेव्हा होते त्याच वेळेस त्याचा रूप तयार होते. म्हणून त्याला रूप पाहता लोचनी हा शब्द ठेवला. आणि पाहिल्याशिवाय तर सांगताच येत नाही. कोणा ठिकाणी पाहणे हा शब्द नाही ठेवला त्याने. पहा पहा डोळे भरी, पहा पहा डोळे भरी, पहा पहा डोळे भरी, पहा पहा डोळे भरी, मूर्ती सावळी गोचरे, मूर्ती सावळी गोचरे, देव पालकीच्या आत, देव पालकीच्या आत, देव पालकीच्या आत, देव पालकीच्या आत, तैसा देव या देहात, तैसा देव या देहात, या देहात, तैसा देव या देहात, देही असोनिया देव, देही असोनिया देव, बाहेर हिंड तो निरदैव, बाहेर हिंडे निरदैव. देऊन ठेवलंय. हे संतांचे वचन आहे, संतांचे प्रमाण आहेत. ते देव नाही असे थोडेच म्हणून राहिले, आहे म्हणून राहिले. पण कोठे आहे? देही असोनिया देव, देही असोनिया देव, बाहेर हिंड तो निरदैव, देव आहे अंतर्यामी, देव आहे अंतर्यामी, बाहेर हिंडे तीर्थग्रामी, बाहेर हिंडे तीर्थग्रामी. रामदास सांगे जना, तुका म्हणे मुड जना, तुका म्हणे मुड जना, तुका म्हणे मुड जना, देही देव का पाहना. म्हणून हा देव काऊन नाही, म्हणजे देव दिसते, देवाला पाहता येते, देवाला ओळख. हे शब्द ठेवले आहेत ना. जैसे खावे प्यावे तैसे देवासी, हे तुकडोजींना लिहून ठेवलं. जैसे खावे प्यावे तैसे देवासी, देवासी ओळखावी, देवासी ओळखावी. ओळख कशी राहते? पाहिल्याशिवाय ओळख होईल का? दाखवल्याशिवाय ओळखेल का? हा एवढा मोठा दाखवण्याचा विषय आहे, म्हणजे ओळखीचा विषय. पैसे ओळखते म्हणून तुम्ही व्यवहार देना घेणा करता. कामाची ओळख राहते म्हणून तो बरोबर काम करते. नाही तर कसा करेल? हा कान हो, हा नाक हो, हा डोळा हो, हात, हे आपल्या पोराबाराला काऊन शिकवतात लहानपणी? ते शब्द धरून ठेवते. तोच म्हणते हा कान होणं, नाक होणं, डोळा होणं, हात होणं, पाय हो. तेच तर शब्द धरून तो चालते. आपल्या पोराबाराला शिकवताना तुम्ही डोळा कोणता होता? हा नाही माझा डोळा हो. अरे हा नाही डोळा नव्हे, हा नाक नव्हे का? तो नाकच म्हणते. ती एवढा विश्वास तो जग तुमच्यावर ठेवते. किती विश्वास! आजही तुमच्या आई वडिलांनी तुम्हाला सांगितलेला हा डोळा मी नाक म्हणून तो कबूल करत नाही, एवढा तुम्ही आपल्या आई वडिलावर विश्वास ठेवला. मग आज आज आपल्या संत महात्म्यांनी हा देव हो म्हणून सांगून राहिले ना, मग आमच्याकडून नाही विश्वास तयार होऊन राहिला. देव दिसण्यासारखी नाही आहे हा एक शब्द आपल्या नजरेसमोर आहे. देव दिसत नाही आणि देवाला पाहता येत नाही. संतांचे पुरावे काय सांगू? मुक्ताबाई म्हणे देव पहा डोळा, मुक्ताबाई म्हणे देव पहा डोळा, मुक्ताबाई म्हणे देव पहा डोळा, मुक्ताबाई म्हणे देव पहा डोळा. सद्गुरु रोकडा करून दावी, सद्गुरु रोकडा करून दावी, मुक्ताबाई
बोलण्याची काय गरज, देव तर जिकडे तिकडे बसवलेच आहे. बहुत देव सृष्टीवरी त्याची गणना कोण करी, परी एक देव कोणे परी ठाई परी. बहुत देव सृष्टीवरी त्याची गणना कोण करी, परी एक देव कोणे परी ठाई पडेना. आणि एका देवापासून सगळी सृष्टी निर्माण झाली. जेने केले चराचर, जेने केले चराचर, सृष्टी आधी केला व्यापार, सृष्टी आधी केला व्यापार, सकळ करता निरंतर या नाम देव. पाणी निर्माण करणारा, वारा निर्माण करणारा, आकाश निर्माण करणारा, पृथ्वी ज्याने निर्माण केली, ज्याने जीव जंतू निर्माण केले, ज्याने वनस्पती निर्माण केल्या, या नाव देव. ब्रह्मा विष्णू आणि हर, ब्रह्मा विष्णू आणि हर, याशी निर्मिता तोची थोर, याशी निर्मिता तो ओळखावा परमेश्वर नाना यत्ने. काही करा, काही करा म्हणतात, पण त्या देवाला ओळखल्याशिवाय राहू मरूच नाही. देवाला ओळखी करूनच मेला पाहिजे तर धन्य झाला. आणि ओळखीसाठी सहज साध्या गोष्टी आहेत, काही कठीण नसत, काही कठीण नसत. आमचे संत महात्मे बोलून राहिले ना, तुम्ही नाही बोलून राहिले ना, आणि मी नाही बोलून राहिलो ना, हे माझ्या हातचे माझ्या तोंडचे शब्द नसत ना. ज्ञानेश्वर महाराज, तुकोबारा, एकनाथ महाराज, हे सगळे संत बोलून राहिले ना, मुक्ताबाई सांगून राहिले ना, ते इथं गुरुला शरण गेले. मग त्यांच्या गुरुला त्यांना दाखवला. काय म्हणतात, नाही पहिले त्याला सांगूच नाही. मग का सांगावचा, तर त्याला पहिल्यांदा आडवा गोल, उभा गोल, तिरपा गोल असा सांगावचा. आमच्या साधू संतांना आमची शिक्षणाची प्रथा तशी आहे, वस्तू देऊन सांगणे बस, याच्या पलीकडे. वस्तू देऊन ही पहिल्यांदा त्या वस्तूची माहिती सांगणे, मग ती ही वस्तू आहे, मग तिच्या निरूपण. अशा पद्धतीची आमच्या संत महात्म्यांची शिक्षणाची एक प्रथा आहे. जसे गुरुजी लोक पहिले चित्र दाखवतात आणि चित्र दाखवून त्या अक्षराची ओळख करून देतात, तशी ही एक प्रथा आहे आमच्या संतांची देवाच्या ओळखीची. तर पहा पहा डोळे, मुक्ताबाई म्हणे देव पहा डोळा. पहा, पहा शब्द काय सांगून राहिला, पहा डोळा सद्गुरु रोकडा करून दावी, सद्गुरु रोकडा करून दावी. तर ह्या गोष्टी आता सर्व गुरुकडे गेल्या आहेत. आपल्याला काय नाही, गुरुजवळ आपण गेला पाहिजे, गुरु सांगतील. पण एक गोष्ट त्यांनी अशी ओळखी करून ठेवली, लाखो गुरु है जगत में पर ये कभी, लाखो गुरु है जगत में पर ये कभी नहीं काम का, सब स्वार्थ के आसरे टंका बजा देना. विश्वास का गुरु एक है, बाकी नहीं कुछ ध्यान दे, जो खास की पहचान दे, ऐसे गुरु पर जान दे. खास की पहचान, पहचान म्हणजे ओळख. अशा गुरुवर प्राण द्या म्हणतात, गुरुसाठी प्राण. ओळख करून देणारा जर असा भेटला तर ओळख करून देणारा माणूस भेटला नाही, देव भेटला पण माणूस नाही भेटला. तुकडोजी महाराज म्हणतात, माणूस कोणता, दाखवणारा माणूस. देवाची माहिती सांगणारे पुष्कळ लोक भेटतात, पण हा हो म्हणून दाखवणारे नाही भेटत मंडळी.
देव दिसते, देव पाहता येतो, देवाला ओळखता येतो. तो हा डोळे भरी, तो हा डोळे भरी पाहिला श्रीहरी, पाहता पाहणे दुरी सांडुनिया. सत्य ज्ञानतेची गगनाचे प्रावरण, सत्य ज्ञानतेची गगनाचे प्रावरण, नाही वर्ण गुण रूप जेते असतं. अशी ती देव नावाची वस्तू मंडळी. ते हे गुरु सांगतील, गुरु सांगतील. कारण गुरु जेवढी युक्ती असतात आपल्या मनाला. तुम्ही म्हणाल तर श्रीरामचंद्र प्रभू गुरुला शरण गेला, काहून त्याला राम माहित होता मी रामाव म्हणून. का माझ्या नावाने जर सगळे लोक तरतात मग मला गुरुकडे जाण्याची का गरज होती. पण श्रीराम ठाऊक असला तरी का शरण जात. मग गुरुची गरज नाही कशी आवडव. सगळ्यालाच गुरुची गरज आहे. ज्याला प्रपंचाच्या लहानशा कामासाठी गुरु पाहिजे. आज एका देवाच्या ओळखीसाठी मग गुरुची गरज नाही पाहिजे का. तुका म्हणे राम तुझ्या तुझ्या पायी ओळखून घेई. रामाला माहित होता का माझ्या जर नावाने एवढे लोक तरतात मग मी राम आहो, माझ्या नावाने लोक तरतात, मला काही गुरुकडे जाण्याची गरज नाही. वशिष्ठाला शरण का गेला हा प्रश्न केला तू गोपाळ्या. श्रीराम ठाऊक असता तरी का शरण जाता. राम 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 सर्वत्र म्हणती, राम 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 सर्वत्र म्हणती, परिण ओळखती, परिण ओळखती. म्हणून ओळख पाहिजे. ओळख गुरु सांगतील, गुरु सांगतील, गुरु सांगतील असा प्रसंग होता. कारण युक्त्या असतात संताईजवळ. तुका म्हणे नेनो युक्तीची या. एका तरुणाचा लग्न जुळला. लग्न जुळल्यावर त्यानं ठरवला त्या म्हाताऱ्याला बिलकुल नेवाचा नाही, बिलकुल नेवाचा नाही म्हाताऱ्या लोकायला. सगळे तरुण तरुण मंडळी जेव्हा त्याच्या कानावर बोलतो आज्यातून नाचवायला म्हणते, अरे मला नाचून भावाचे मी तुझा आता शेवटचा लग्न लाईन म्हणतो. नाही 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 मुलगा नाही पाहिजे. अरे मला ज्ञाना थोडसा माझा शेवटचा काळ आहे, मी लग्न लावीन तेवढ्याच मला समाधान होईल. नाही म्हणतो तर आम्ही मुलगी काही तुम्हाला नेणार नाही. मुलग्यांना विनंती केली असा नाही, आता मला पोत्यावर भरून न्या म्हणते. घे पोत्यात भरून न्या, मी मंडपातही येणार नाही. मग तुम्ही दानवशावरच मला ठेवता, तेथूनच मी लग्न लागला. हे गोष्टी चांगली आमची चांगली पटली द्यायला. म्हणून सर्व ते तरुण मंडळी लग्न लावासाठी गेले नवरदेव घेऊन. साऱ्या दानोशावरून नवरदेव लग्न मंडपामध्ये गेला. लोक पाहतात सगळे तरुण तरुणच पोरं पोरं दिसून राहिली, एकही मुलगा नाही. काय याच्या गावामध्ये का मुलगी लोक असतीलच नाही का बाबा. आता तो थोडासा शहाणा होता घरवाला, नवरीचा वडील हुशार होता. तो नवरदेवाच्या वेळेला म्हणते पहा म्हणते मी लग्न लावतो पण माझी एक अट आहे. कोणती. हे आमच्या ती विहीर आहे, ही पहिले साखरेच्या गोण्याने साखरेने हे विहीर भरून द्या आणि मग लग्न लावा. सगळेजण विचारामध्ये पडले. कसा बाबा पहिले यांना सांगलं असतं तर आम्ही कुठून आणलो असतो साखर. आता वेळेवर साखर एवढी मोठी कुठची आणावची, लग्न कसं लावायचं. सर्व ते नाराजीना दानवशावर आले. मुलगी आला म्हणते चला घराला. काहून लग्न लागला का म्हणे नाही. काहून. तो असा म्हणून राहिला माझ्या घरी विहीर आहे, ती विहीर साखरेने भरून त्यांना मग लग्न लावा. तर तुमचा का म्हणणं आहे. म्हणणं आता आपल्याजवळ काही उपायच नाही, एवढी साखर आणावची कोटची वेळेवर.
पहिले सांगलं असतं तर आम्हाला काही उपाय करता कुठूनही आणून देता आला असता. मी सांगू का म्हणते गोष्ट तुम्हाला ती कोणती, त्याला जाऊन असं सांगा आमच्या गाया येऊन राहिल्या आहेत, ती फक्त विहीर आटवून ठेवा, त्याची एक गुण सुद्धा पाणी नाही पाहिजे. त्याला जाऊन सांगा बरं म्हणते. काय गुडघ्यानं अक्कल त्याला शिकवले. गेले, आमच्या गाड्या येऊन राहिल्या आहेत, आम्ही ऑर्डर दिला आहे, तुम्ही फक्त आपले ते विहीर आटवून ठेवा, एक गुण पाणी नाही पाहिजे. त्या नवरीच्या बापानं पाहिलं, घे बरे पण ते अक्कल यायला मी बिना म्हणलं येऊ द्या नवरदेव येऊ द्या. लग्न लागला ना मस्त आनंदाने घरी नवरी घेऊन चालले गेले. नवरदेव म्हणते त्याचा नातू, अरे बुडग्याची चक्कल आमच्या कामाला, आता केवढी मोठी झाली ती आमची फजिती. दोन सज्जनांनो, संत महात्मे ग्रंथाच्या शास्त्राच्या युक्त्या शिकवतात, सांगतात. नाही तर देव भेटते म्हणलं, देव नाही भेटत. जुने आम्ही हे सांगून राहिलो तर निवड पाकळावच्याच गोष्टी, निवड फोलच फोल पाकळला तर दाना काय भेटावचा काम, पण समजणे वाले को इशारा, या सगळ्या इशाऱ्याच्या गोष्टी आहेत. जो जाने तो माने. म्हणून हरिपाठ या शब्दाचा अर्थ अक्षरपाठ नाही, अक्षराने जी वस्तू दिसते त्या वस्तूला पाठ म्हणतात. हरिपाठ, हरी हा अक्षर आहे. या नावाची वस्तू कोणती हो? नावाची वस्तू राम नावाची वस्तू, हरी नावाची वस्तू, देव नावाची वस्तू, परमात्मा नावाची वस्तू. वस्तू कुठली आहे? आपण त्या नावाला धरून बसलो, हरी 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 हरी, राम 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 राम, देवा बाप्पा देवा बाप्पा देवा बाप्पा. एखाद्याला भूक लागली तर पाणी 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 म्हणून राहिला, तर दुसरा आहे त्याच्या जवळ, तोही पाणी 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 पाणी, तिसरा होता तोही म्हणते पाणी पाणी. मग त्याची तहान जाईल का? राम कहो राम कहो राम कहो भाई, राम कहो राम कहो राम कहो भाई, मनुष्य की चाम कहो काम नहीं आई. राम कहो राम कहो. तर राम कहो या शब्दाचा अर्थ काय? राममन असा त्याचा अर्थ होते ना. राममन तर तू का म्हणावा, तूही म्हणावा तसाच राममन. एखाद्याला भूक लागली, तो म्हणून राहिला भूक, तर तूही का म्हणावा, तूही तसाच म्हणावा का? भूक लागली या शब्दाचा अर्थ त्याला भात आणून द्या. तहान लागली याचा अर्थ तुम्ही पाणी आणून द्या, असा त्याचा अर्थ. जशी साखर आहे तर साखर नावाची वस्तू पाहिजे, का निवड साखर 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 असा म्हणत जप करावं जा म्हणजे गोडतोंड होईल का? नाही नाही, केव्हाही होणार नाही. साखर नावाची वस्तू पाहिजे. त्याप्रमाणे देव नावाची वस्तू पाहिजे. कोणती हो देव नावाची वस्तू? ओळखारे वस्तू सांडारे कल्पना, ओळखारे वस्तू सांडारे कल्पना, नका आडराना जाऊ जनी, नका आडराना जाऊ जनी, जनी जाल कोटे बुडवाल हित, जनी जाल कोटे बुडवाल हित, विचारी मनात आपुलिया, विचारी मनात आपुलिया. ओळखारे वस्तू
ओळखारे वस्तू तर पाहिली असेल तर ओळखल, दाखवली असेल तर ओळखल, दाखवलीच नाही तर कशी ओळख? कोण्या कारणाशी आला तुम्ही येते, कोण्या कारणाशी आला तुम्ही येते, सांगा हो आमाते जड करी, सांगा हो आमाते जड करी. घरातून जेव्हा बाहेर निघाला, घरातून जेव्हा बाहेर निघाला, सांगाती घेतला कोण, सांगा सांगाती घेतला आणि येली वस्तू ठेवी येली कोठे, केव्हा गमावली सांगा मज, केव्हा गमावली सांगा मज. वस्तूचे कारण पडेल बा जेव्हा, वस्तूचे कारण पडेल बा जेव्हा, शोधावया तेव्हा कोठे जासी, शोधावया तेव्हा कोठे जासी. तू का म्हणे वस्तू आहे किंवा नाही, तू का म्हणे वस्तू आहे किंवा नाही, सांगा लवलाई गुरुपुत्रा. लवलाई म्हणजे लवकर. तू का म्हणे वस्तू आहे किंवा नाही, सांग लवलाई गुरुपुत्रा. गुरुपुत्र असेल, गुरुकडून दाखवली असेल तर तो सांगल आहे बाबा म्हणून कुण्या ठिकाणी आहे. दाखवली नाही तर का सांगता येईल. पण वस्तू आहे गड, आणि त्या वस्तूचे हे नाव आहे. तिला हरी नावाची वस्तू म्हणतात. प्रत्येका जवळ आहे, पण ती जवळ असे परिणाम ब्रह्मा दिकारे. मोको कहा धुंदे बंदे मैं तो तेरे पास में, मोको कहा धुंदे बंदे मैं तो तेरे पास में. ना तीरथ में ना मूरत में, ना तीरथ में ना मूरत में, ना बन में ना एकांत में, ना बन मोको का धुंदे बंदे मैं तो तेरे पास में, मोको का बंदे मैं तो तेरे पास में. ना मैं जप में ना मैं तप में, ना मैं जप में ना मैं तप में, ना मैं व्रत उपवास में, ना मैं व्रत उपवास में. मोको कहा धुंदे बंदे मैं तो तेरे पास में. तेरे पास में, आता तेरे पास में कोठी तूही माहित नव्हतं तेरे पास तुलाच माहित कसं ना तू कोण्या ठिकाणी आहेस तर. तुला एवढाच माहित आहे का मी देह म्हणजे मी व्हा, बस याच्या पलीकडे नाही. देह म्हणजे मी, देह म्हणजे तू कोठे आहेस, तुझा ठिकाण कोणतं आहे, कोण्या ठिकाणी तू राहतेस, तुझ्या जवळ आहे या अर्थाने ते शब्द लिहून ठेवले. मी कोण, मी कोण, कोणते माझे ठिकाण, देह पावता पतन कोठे जाऊ. ज्ञानी मी, गुणी मी, कला चतुर मी, श्रीमंत मी, शुद्ध मी, वक्ता मी, कवी मी, बलाढ्य तरी मी, ज्ञाता जगी एक मी, वेदांती पटु मी, श्रुती निपुण मी, सर्वज्ञ मी, शुद्ध मी, मी हे समजे परिणाम म्हणजे कोकील मी कोण आहो आणि कुठे राहू तोच तर नाही उजून राहिला. मी कोण आहो ते मी जर भेटला का देव ऐकाच भेटला, बस
आम्ही तो भेटल्या पाहिजे नाही. तू मी कोण्या ठिकाणी आहे, मीच्या ठिकाण कोणता आहे? एकच देह नाही आहे या शरीरामध्ये, 5 देह आहेत. आणि या 5 देहाचा जेव्हा तुम्हाला शोध लागेल तेव्हा तुम्हाला मीचा पत्ता भेटेल. गमत अशी आहे, काही मंडळी तीर्थयात्रा करावसाठी निघाले 10-11 लोक. त्याला वाटलं का आता आपण स्नान करून घेऊ आणि मग देवदर्शनासाठी जाऊ. आंघोळ करावला गेले. एकाला कल्पना आली, आंघोळ करून आले. महाभरामध्ये किती जण आहेत तर 1 2 3 4 5 6 7 8 9 10. आपण होतून किती, आपण 11 जण होतो ना, 10 कसं भरून राहिले. दुसरा मोज तो 1 2 3 4 5 6 7 8 9 10. 10 भरून राहिले ना, 1 कोटी गेला. तिसरा मोज तो 1 2 3 4 5 6 7 8 9 10. त्याला वाटलं का बेटा तुला आता नसेल ना, आता घरी जाऊन तर का सांगून त्याच्या घरी, त्याला भीतीने मान झाली. म्हणून ते सगळे जण आमचा एक माणूस मेला बापा, इतिहास मेला बापा म्हणून लढावा लागले. एवढे जण, एक जणाला हे काऊन लढून राहिले बाबा म्हणते, तुम्ही काऊन लढून राहिला? नाही म्हणते आमचा एक किती माणूस मुलांना मेला. किती जण होत्या? आम्ही 11 जण होतो बाबा म्हणते. 11 जण होत्या. ते नाही मोजून पाहिलं असं, इथं 11 जण आहेत ना, गेलं कसं म्हणते बाबा. तो इथंच होता त्याच्या सारखा. 1 2 3 4 5 6 7 8 9 10. तो थोडासा शहाणा हुशार होता. मी जर तुमच्या माणसाला जिवंत करून देईन का द्याल? तुम्ही जो सांगाल तो करू. तुमच्या इथे फुकटाला 12 महिने नोकरी करून देऊ. घ्या, त्याला नोकराची जी गरज होती. काय म्हणते तसं करा म्हणते. तुम्ही देवाच्या दर्शनाला जा बरा म्हणते सगळेजण. मी इकनाल मंत्र म्हणतो आणि तुमचा माणूस आपोआप जिवंत होते. गेले. आता या म्हणते देवदर्शन करून. 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11. अरे होणा जिवंत झाला ना. त्याला मोठा आनंद झाला. त्याला म्हणते आमचा माणूस जिवंत करून दिला बाबा. म्हणते तुम्ही देवासारख्याच भेटल्या, देवासारख्याच भेटल्या. तुम्ही जो काम सांगाल तो आता आम्ही करून बाबा म्हणते. ठीक आहे तुम्ही जा आता तुम्ही घरी, मी येतो आपलं काम करू. माझी कुठे आई आहे, तिला औषध पाठवून दे जा, पण हलवून पाच जा. औषध पाच जा, पण कसा पाच जा? हलवून पाच जा. त्यानं भातगीत बनवला, जेवायला बसले का, अरे पण औषध पाच जा म्हणलं ना. हो, एवढे जण उठले ठेवून दिला. धरला त्या मुलगीला, पायाचा धरला, काही हाताकडे धरला आणि औषध पाजलं. हलव हलव. अरे नको रे नको रे, मरी नको रे नको रे. नाही, औषध हलवून पाजा होता सांगलं ना. आता काही मुलगीला हलव म्हणलं का ना, ते एवढाने भेटले होते. हा शहाणाचा काम आहे. झोपून ठेवून दिला. आता गुडगी कशी करायला ती हलव 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 ती बेसूत जाऊन गेली.
काही एक जण म्हणते अरे हिला औषध मानवत असेल घे, ते औषध मानत होते का? पाय पाय केलं ना डोरं वटारून दिलं, जा जेवण घेऊन जा. गेली ना मालकाला येईपर्यंत हा मुद्दा ठेवून का? नाही 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 नाही, मालकाला येईपर्यंत मुद्दा ठेवायचा नाही. धरला त्याने ना, आता सकुली गेला पण दोरी गिरी तरी बांधावलं पाहिजे ना. तसंही नाही, चालली असेल घेऊन सर गेलं सकुली धरून सर. आता जाताना त्या बोरीची असं खाल बोरी होती, त्या बोरीच्या खालून असं ती गमत कधी झाली, तिच्या कपडा लटकला आणि ती लटकून असं राहिली बोरी. समोर गेले, हा कोटी खोदावचा, कोटी खोदावचा, कोटी खोदावचा. एक म्हणते येते खोदावचा, एक म्हणते येते खोदावचा, एक म्हणते यायला ठेवून गेला आणि ते खोदावच्या जागेवर गेले. मधून गड्डा तर तयार होऊनच गेला. आता आणा बुडगीला, बुडगी जवळ आली तर पाहत नव्हे तर बुडगी नाही ती गेली. कुठे बुडगी? बुडगी गेली. पहा कोणीकडे गेली तर पहा बरा. एक शेणी येचणारी मुलगी होती. अरे ते शेणी येचून राहिली, राहणार तिला धरून सर, तिला जबरदस्तीनं धरून आणला. अरे मला गोट्या गोट्या गोटी नेत्या रंगाची मुलगी दिसून राहिली, रंगदार मुलगी सकुलीवर होती ना, इकडे शेणी याच्यावला आली, जबरदस्ती धरला त्या गड्ड्यामध्ये नेऊन तिला दबन. समोर चालले 11 लोक. आता या रस्त्याला त्या रस्त्याला, अरे येते येऊन मुलगी लटकली आहे का, कस कशी आली? अरे तिला तू काळा पुन्हा तिला धरला नेऊन ते वापस केला. अरे एकीच्या 2 मुलग्या झाल्या, पहिली एकच होती त्या 2 मुलग्या. जणांनो, आपण आपल्याला सोडून ही गिनती आपण करत असतो. आपल्याला आपण सोडून दिला, हे प्रत्येक जीवाची अशी अवस्था निर्माण झाली. मी कोण आहे याचा आपल्याला शोध नाही. मी कुठे राहतो आणि मी कोण, माझा ठिकाण कोणतं आहे, मी तो कौन कोणते माझे. आपल्याला आपण सोडून दिला आणि आपण दुसऱ्याची गिनती करून राहिलो. ही आपली प्रथा अशी निर्माण झाली, ही चाल अशी पडली. म्हणून आपला देव कोण्या ठिकाणी चुकला. देव चुकण्याचं कारण ही कारण अशी आहेत, संतांनी युक्त्या बरोबर शिकवल्या, ग्रंथामध्ये लिहूनही आहेत, पण त्या काहून नाही उमजून राहिल्या. कारण अशी पडली आहे, सांगणारा मनुष्यच नाही भेटला. एकाला सांगितलं, ज्योतिषाकडे गेला, ज्योतिषाने सांगितलं बाबा माझी काही दूध देत नाही. असं दूध देत नाही ना, आणि ती रोड झालेली आहे, तर असं कर तिला ठेप सरकी आणि गुड फिजवून सऱ्या तिला लावून दे. घरी आला त्याने दुकानातून सरकी आणली, ठेप आणली, गुड आणला, फिजू टाकला, तिला चांगला असा एक जीव तयार केला आणि संपूर्ण तिचे अंग भर लावला, पूर्ण पायापासून तर डोक्यापर्यंत पुष्टीपर्यंत. काय वेळाने गमत काय ऊन लागली आणि ऊन न ते तिची कातडी झाली, कळच तो सकल्यामुळे भरणारे खाली पडली. मुंग्या लागल्यावर हात पाय इकडे. आई म्हणते अरे का कशी तरी करून राहिली ना. नाही ना, आताच औषध लावली ना, तिला मानवत असेल. काही वेळाने ती मरूनही गेली. एक दिवस तो व्यक्ती रस्त्याने जाता जाता तोच ज्योतिषकार भेटला. पण हा बोलावला तयार नाही. पाहता बरोबर याचा चेहरा एकदम कुंदिष्ट झाला. अहो महासाहेब तुम्ही का बोलत नाही? मोठे चांगले लोक राहता तुम्ही. म्हणजे झाला का? त्यावेळेस तुम्ही औषध सांगितल्या गायला लावासाठी, तर माझी लावता बरोबर ते काम मेली. हो पण तुम्ही कसे कसे लावल्या? तुम्ही ज्या सांगितल्या त्याप्रमाणे लावलं.
दुकानातून ढेप आणली, सरकी आणली, गुळ आणला, फिजू टाकला, त्याला टाकला, फिजवला, त्याचा लगदा तयार केला आणि सर्व पुष्टी सुद्धा कोरी नाही ठेवली, तिच्या खुरा सुद्धा कोऱ्या ठेवल्या. अरे लावायला सांगितलं म्हणजे मी तुला चारावलं सांगितलं, तुला अंगाला लावायला सांगितलं का? तो एक खाद्य आहे तिचा, तिला ताकद आली असती, तिला भरपूर दूध दिला असता आणि चांगली पुष्ट झाली असती, तर तू तिच्या अंगावर लावून टाकलास. बाबा बाबा म्हणते, माझा म्हणलं चुकला का बाबा म्हणते, चुकला काय तर? अरे मी अंगाला लावायला सांगितलं का तिला चारावाला सांगितलं? मी लाव म्हणल्या नाही ना, लाव म्हणल्या का नाही? हो, तर लाव म्हणले याचा अर्थ काय होते? चारणे होते ना, नाही अंगाला लावणी होते. ही असे आमच्या मराठीतले शब्द ठेवले आहेत. म्हणून हरिमुखे म्हणा, हरिमुखे म्हणा हा शब्द असा लिहून ज्ञानेश्वराने ठेवलं, तर हरी म्हणावचा म्हणजे मुखाना हरी 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 येते चुकला. कायला मुख म्हणते? कोणता मुख? हा मुख म्हणजे तोंड नव्हे का? तोंड म्हणजे हा खावा घेवाचा तोंड, हा शिवा देवाचा तोंड. या तोंडाने आपण काही खातो ना काही बघतो. अशा मुखाना राम वसेल? अशा मुखात राम राहील का? अशा मुखात हरी राहील का? नाही. हरी मुखे म्हणा, हरी मुखे म्हणा, हरी मुखे म्हणा, हरी मुखे म्हणा. मुख केव्हा तयार होते? हरीची ओळख झाली का मुख तयार झाला. या तोंडाला नाही. देवाची भक्ती म्हणजे अशी आहे, काही न बोलता. देवाची पूजा अशी आहे, काही न बोलता. ही आहे देवाची पूजा. नामपाठ मौन प्रपंचाची, अशी देवाची. तुमच्या या पाठांतराने देव पुष्कळ दूध परून चालला, त्याला भ्याव लागते. शब्दाने सांगता देव न ये हाता, शब्दाने सांगता देव न ये हाता. शब्दाची ती कथा वाहू घेची, शब्दाची ती कथा वाहू घेची. शब्दाने सांगता देव न ये, नाही तर बाबा कोणाला धरता आला असता. म्हणून तो मुख कोणता हो? काय मुख म्हणते? कोण्या ठिकाणी तो मुख आहे? तोच तो मुख पाहिजे आहे आपल्याला. मुख हरिमुखे म्हणा, हरिमुखे म्हणा. हे गुरु तुम्हाला समजावून देतील हरीचा मुख कोणता आहे तो. जे गुरुपुत्र आहेत त्याला बरोबर समजते गुरु तो कोणता मुख म्हणून. ज्या अर्थी मुख आहे त्या अर्थी त्या ठिकाणी उच्चार आहे. हरि उच्चारणी मंत्र पै अगाध, पळे भूतबाधा भये. हरि उच्चारण मंत्र पै अगाध, पळे भूतबाधा भये. हरि उच्चारण मंत्र पै. उच्चारण म्हणजे काय म्हणते? कशाला उच्चारण म्हणते? उच्चारण या शब्दाचा अर्थच असा आहे, चारच्या पलीकडे. बस झाला, चारच्या पलीकडचा. तर चारच्या पलीकडे काय आहे? तुर्या पलीकडे राहिले, तुर्या पलीकडे राहिले. तयासी ब्रह्म बोलिले, तयासी ब्रह्म बोलिले. ते सद्गुरु मुखे ओळखिले, पाहिजे आधी. चारच्या पलीकडे एवढ्या अर्थाना बोलले. समजणे वाले को इशारा कापी असे बोलले संत. आणि गुरुपुत्र जे असतील त्याला तू मुख मस्त. कोणत्या मुखाना राम भजन करावचं? कमल मुख राम भजन को दिया, कमल मुख राम भजन को दिया. हा मुख नाही गडे हो, हा मुख नाही. हा तर तुम्हाला खावाचा मुख आहे. जेथून सगळ्याची उत्पत्ती झाली तो मुख, जिथून सगळ्याचा जन्म झाला तो मुख. तो कोण्या ठिकाणी? त्या मुखाने तुम्ही हरी म्हणा, त्या मुखाने राम म्हणा, त्या
मुखाने कृष्ण म्हणा, देव म्हणा, काही म्हणल्या तरी मग जमते, पण तो मुख ओळखल्याशिवाय नाही म्हणता येईल. आणि ओळखारी वस्तू हा शब्द ठेवला. ओळखारी वस्तू नाही, वस्तू परम दुर्लभ, वस्तू परम दुर्लभ त्याची होय सुलभ संत संगे. वस्तू अतिशय दुर्लभ आहे म्हणतात, त्याची होय सुलभ संत संगे करुणी. ऐशी वस्तू गुरु लखावे, ऐशी वस्तू गुरु लखावे, झटपट द्वार दसम में बतावे, झटपट द्वार दसम में बतावे. कहे कबीरा मन उद्धारा, कहे कबीरा मन उद्धारा, होई गुरु जगमाई पुरा. सद्गुरु नायके कृपा मज केली, सद्गुरु नायके कृपा मज केली, निज वस्तू दावली माझी मज, निज वस्तू दावली माझी मज. माझे सुख मज दाखविले डोळा, माझे सुख मज दाखविली डोळा, दिली प्रेम कळा नामुद्रा. डोळीयाचा डोळा उघडीला जेने, डोळीयाचा डोळा. डोळीयाचा डोळा कोणता हो? हा चर्म डोळा हो, याला चर्म डोळा म्हणतात. चर्म डोळ्याने ही बाकीच्या वस्तू पाहण्यात आल्या. त्याच्यानंतर ज्ञान डोळा, त्याच्यानंतर दिव्य डोळा, असे डोळ्याचे सुद्धा त्यांनी प्रकार पाडले आहेत. चर्मदृष्टी, ज्ञानदृष्टी आणि दिव्य दृष्टी. तर डोळ्याला, ज्ञानाला डोळा म्हणून नाव ठेवलेलं आहे. तसा डोळ्यालाही डोळा म्हणून नाव ठेवला. जसा एखाद्या वस्तूचं कोंब फुटते तिथून त्याला डोळा म्हणतात, तसा यालाही डोळा म्हणते, ज्ञानालाही डोळा म्हणते. आणि शेवटचा एक भाग आहे त्यालाही डोळा म्हणतात. म्हणून डोळी याचा डोळा उघडीला जेने, लेवविले लेने स्वानंदाची. नामामने नेत्री सांपडली सोये, नामामने नेत्री सांपडली सोये, न सोडावे पाये खेचराचे, न सोडावे पाये खेचराचे. तो डोळी याचा डोळा. ते गुरु समजावून देतील मंडळी, गुरु समजावून देतील. असंच लिहून ठेवलेलं आहे. हरिपाठ या शब्दाचा अर्थ आहे वस्तूची ओळख. हरी नावाची वस्तू कोणती हो? देव नावाची वस्तू कोणती हो? कोणाला वस्तू म्हणावा? कारण वस्तूशी नाही काया, वस्तूशी नाही काया, वस्तूशी नाही छाया, वस्तूशी नाही काया, वस्तूशी नाही छाया, वस्तूशी नाही माया निरामयते. अशी ती वस्तू आहे म्हणतात. वस्तूला काया नाही, वस्तूला छाया नाही, वस्तूला माया नाही. वस्तू वारियाने उडेना, वस्तू वारियाने उडेना, वस्तू पाण्यात भिजेना, वस्तू पाण्यात भिजेना. अग्निशी लाविता जळेना अक्षये. अशी वस्तू आहे ते पाण्यात भिजत नाही आणि वाऱ्याने उडत नाही आणि अग्नीने जळत नाही, अशी ती वस्तू आहे. वस्तू देखणी कळा, वस्तू देखणी कळा. देखणी कळा म्हणजे त्या वस्तूमुळेच आपण हा सारा जग पाहून राहिलो. वस्तू नाही तर पाहणारच नाही, डोळे काय करणार? म्हणून ज्याच्यामुळे डोळे पाहून राहिले, ज्याच्यामुळे कान ऐकून राहिले, ज्याच्यामुळे तोंड बोलून राहिला, ज्याच्यामुळे आपण श्वास घेऊन राहिलो, अशी ती वस्तू. वस्तू देखणी कळा, वस्तू सर्वाचा जिव्हाळा, वस्तू सर्वाचा जिव्हाळा. कोण खेळे
तिची खेळा, कोण खेळे तिची खेळा, कोण खेळे तिची खेळा, भाग्ये मोठे. ज्याच्याजवळ भाग्य असतील त्यालाच तो त्या वस्तू बरोबर खेळेल म्हणते. ती अशी हरी नावाची वस्तूकडे हो आई ती तुम्हाला दाखवली आहे. हरिबोला देता, हरिबोला घेता, हसता खेळता, हरिबोला, हरिबोला देता, हरिबोला घेता, हसता खेळता, हरिबोला कांडता, हरिबोला भांडता, सर्व कार्य करता. हरिबोला लोकांती, हरिबोला लोकांती, देह त्यागा अंती, हरिबोला, देह त्यागा अंती, हरिबोला. कसा बोलावाचा? देह त्यागा अंती, मरणाच्या वेळेस, मेल्यानंतर हरिबोला. देह त्यागा अंती हरिबोला. आता नवल्यासारख्याच गोष्टी झाल्या. हा, शरीर जेपर्यंत शरीरामध्ये हलनचलन सर्व गोष्टी आहेत तिथपर्यंत हरी म्हणताय, पण मेल्यावर कसा हरी म्हणा? अशा गोष्टी साधू संतांनी ह्या युक्त्या शिकवल्या मंडळी. अशी देव हरी नावाची वस्तू हे तुमच्या जवळ आहे. झिलमिला झिलमिला निशिदिन, तर त्या ठिकाणी आपल्याला मन ठेवता आला पाहिजे. इतकी सहज गोष्ट आहे, पण एकदा ती माहीत झाल्यावर तुम्हाला मन ठेवताच येते. 24 तास मन ठेवता येते, पण ओळख झाल्याशिवाय नाही. ओळखीला हरी साठविला पोटी, ओळखीला हरी साठविला पोटी, होता त्याची भेटी दुःख कैचे. नरत्वा नारी हो का दुराचारी, नरत्वा नारी हो का दुराचारी, मुखी गाता हरी पवित्र तू, मुखी गाता हरी पवित्र तू. एवढा संत महात्म्यांनी या गोष्टी लिहून ठेवल्या हरीच्या. म्हणून हरी कोण आहे, कोण्या ठिकाणी राहतो, एवढ्याच गोष्टी समजून घेणे आहेत. हरी कोण आणि कोण्या ठिकाणी, मग त्याच्यावर मन ठेवून राहणे. मन ठेवली ईश्वरी, जो पुरी हरिकथा करी, धन्य तू संसारी जन्मा आला. त्याचं नाव ठेवलं हरी पाठ. वस्तूची ओळख म्हणजे पाठ. पाठ जशी एखादी वस्तू आपल्या नजरेसमोर असली ती पाठच झाली असते, तशासारखा हरी एकदा गुरुकडून माहिती झाली, हरीची ओळख झाली, ती पाठच झाली. मग ते कधीच विसरत नाही. तुम्ही काही कराल तरी ती विसरत नाही. त्याला हरिपाठ म्हणून नाव ठेवला. अशा तऱ्हेने जर तुम्ही पाठ कराल तर मंडळी हरिपाठ होईल. अक्षर पाठ केल्याने काही हरिपाठ होणार नाही. आता या ठिकाणी रात्रीला जागृतीचा कार्यक्रम आहे.